मोहिमेला कुठंच गालबोट लागू नये आणि लोकांची गैरसमज होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्यासाठी आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. 2019 ला डीपीआर नुसार 374 घरकुल मंजूर झाले, त्याचा निधी प्राप्त झाला, परंतु त्याच्यातून फक्त 133 लोकांना त्या काळामध्ये 1, 2, 3 एखादा दुसरा तिसरा हप्ता देण्यात आला. परंतु त्यातले तत्कालीन प्रशासक, त्या कालावधीमध्ये असलेले अधिकारी, त्या कालावधीमध्ये असणारे संबंधित लोक या सगळ्यांनी संगनमत करून लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे न टाकता जवळपास 3,62,00,000 रुपये नियमबाह्यपणे चुकीच्या पद्धतीनं लाभार्थीच्या खाती न ठेवता विविध एजन्सीच्या, ज्या एजन्सीचे त्यांचे संबंध होते किंवा ज्या एजन्सी त्याच्यामध्ये सामील होते, तर अशा एजन्सीच्या नावानं डायरेक्ट धनादेश देऊन की जे नियमात कुठल्याही पद्धतीत बसत नाही, ते नियम बाह्य आहे, अशा पद्धतीचं काम या त्यावेळेच्या प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून लोकांचे जवळपास लोकांसाठी घरकुलासाठी आलेले 3,62,00,000 रुपये डायरेक्ट कालावधी हा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो. या ठिकाणी तो झालेला कालावधी या ठिकाणी शासनाच्या अहवालात, सीओ साहेबांच्या, लेखापालाच्या सगळ्यांच्या अहवालात या ठिकाणी नमूद आहे. जो कालावधी या ठिकाणी दिनांक 20 मे 2019 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत प्राथमिक दृष्ट्या घरकुल अनुदान लाभार्थ्यांना न देता इतरत्र कामासाठी अदा केल्याचे दिसून येत आहे. याचे सगळे पुरावे या अहवालात सादर आहेत. या अहवालात लाभार्थ्यांची नावं आहेत, ज्या लाभार्थ्यांना पैसे दिले त्यांची नाव आहेत आणि ज्या ज्या एजन्सीच्या नावानं नियमबाह्यपणे पैसे ट्रान्सफर करून अपहार झालेला आहे, तर त्यांची सुद्धा नावं या ठिकाणी यादीत आहेत. त्याचप्रमाणे ज्या बँकेतून, त्या खात्यातून त्यांना पैसे गेले त्याचं बँकेचं स्टेटमेंट आपल्या अहवालात शासनाला जोडलेला आहे आणि ही अहवाल कलेक्टर साहेबांना आम्ही पाठविलेला आहे. आणि आमची मागणी आहे की ज्या ज्या लोकांनी हे सगळे कुटाने काळे केले असतील, तर ते दोषी असतील, तर त्यांच्यावर संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं त्यांना पायबंद बसला पाहिजे. आणि ही लोकांच्या साठी आलेल्या पैशाचा जो अपव्यय झाला, तर ह्यासाठीचा जो शासनाचा निर्णय आहे, शासनानं संबंधितावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. आणि योग्य ती कारवाई करून ही जी झालेला अपहार आहे त्याला कुठतरी लोकांच्या समोर न्याय भेटला पाहिजे, ही आमची या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला मागणी आहे. कारण आम्ही 2022 मधल्या निवडणुका लढल्यानंतर आम्ही 14 फेब्रुवारी 2022 ला आम्ही नगरपालिकेचा चार्ज आमच्या हातात घेतला आणि हे सगळं काम गोळ बंगाल 19 ते म्हणजे 20 मे 2019 ते 31 जानेवारी म्हणजे आम्ही चार्ज घ्यायच्या 15 दिवस पूर्वीपर्यंत 31 जानेवारी 2022 पर्यंतच्या कालावधीमध्ये ही झालेलं सगळं गोळ बंगाल आहे. लोकांचं नगरपालिकेचं नाव ऐकून बातमीच्या उद्देशानं आमच्याबद्दल काही गैरसमज होऊ नये, कारण असल्या परिस्थितीमध्ये आम्ही जो लोकांना सेवक म्हणून जो आम्ही आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानावर आम्ही स्टिकअप आहोत. त्या आव्हानाला कुठेतरी गालबोट लागू नये, आमच्याबद्दलचे गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही ही आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या तमाम केंद्रवासियांसमोर आम्ही हे सगळा लेखाजोखा ठेवित आहोत. आणि आमच्या कालावधीमध्ये ज्या तारखेला आम्ही चार्ज घेतला त्या दिवशी चार्ज पट्टी तयार केली नियमाप्रमाणे. जेवढे आमचे नगरपालिकेचे अकाउंट असतील सगळ्या अकाउंटचे त्या ठिकाणी आम्ही स्टेटमेंट मागविले. सगळ्या अकाउंट मध्ये किती पैसे आज उपलब्ध आहेत, काय परिस्थिती आहे, ही सगळे अकाउंट आम्ही त्यावेळेस मागविले. आम्ही आमची चार्ज पट्टी तयार केली आणि 14 फेब्रुवारी 2022 पासून पुढे आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्ही जिम्मेदार राहू, परंतु लोकांची गैरसमज होऊ नये
म्हणून आज आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही चार्ज घेतला त्यावेळेस या खात्यावर 3,23,000 रुपये फक्त शिल्लक होते. ते सुद्धा आम्ही 6व्या-7व्या महिन्यामध्ये ते शासनाला परत पाठवून दिले. त्याचे पावती सुद्धा या अहवालामध्ये जोडलेली आहे. म्हणजे जेणेकरून ह्या पापाचे धनी जे कोणी असतील त्यांना शासनानं हुडकावं, त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी आणि हा जो झालेला गोडबंगाल आहे याला न्याय द्यावा. आणि ज्या लोकांचे त्या ठिकाणी हप्ते त्यांच्या नावावर जायच्या ऐवजी धडधाकट्याच्या गळ्यामध्ये जे पाठवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याला कुठेतरी त्याच्यावर चाप असावा. त्यांच्यावर योग्य ती शासनाची काय कारवाई शासनाची अधीन असेल ती त्यांनी करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी राहील. आणि कुठलाही राजकारण किंवा कुठल्याही पद्धतीचं सक्षम आहे, प्रशासन योग्य ती कारवाई करेल. परंतु आमच्या कालावधीमध्ये 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार किंवा चुकीचं झालेलं नाही. उलट यांच्या पापाची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. कारण म्हाडावाले सेंटरवाले आज आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करून जवळपास 1215 घरकुल पापामुळं आज आमचा निधी रोखला गेला. आज आम्हाला फक्त 200 लोकांना यामध्ये निधी देता आला. बाकीचा निधी या सगळ्या गोडबंगालमुळं आज आमचा निधी रोखला गेला. आमच्या मंजूर करून आलेल्या लोकांना घरकुलाला आम्हाला हप्ते देता येणार गेले. आणि 374 घरकुलातले 133 घरकुलाला ज्या लोकांना त्यांनी 1-2 हप्ते देऊन सोडले होते ती आम्ही आल्यानंतर ते सगळे परिपूर्ण करून घेतले. आणि जवळपास आता 200 म्हणजे जवळपास 333 लोकांना घरकुलाचा पूर्ण लाभ देण्याचं आम्ही काम केलं. रमाईमधून जवळपास 350 लोकांना लाभ देण्याचं काम केलं. परंतु अशी गोरगरिबांच्या साठी आलेल्या पैशातून 1 रुपयाने सुद्धा कुठलाही अपहार किंवा कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम आमच्या हातून घडलेलं नाही. परंतु या बंगल्याखाली आलेल्या बातम्यामुळं आमच्याबद्दल कुणाचा गैरसमज होऊ नये आणि आम्ही जनतेनं आम्हाला सेवक म्हणून नियुक्त केलेला आहे. तर त्यांचे सेवक या जनतेशी इमानदार आहेत. त्यांनी दिलेल्या विश्वासाला कधीही धडा जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेतला त्या दिवशी आमच्या सगळ्या खात्यावर मिळून फक्त 50,000 रुपयाचा निधी, 50,000 सर, कुठं 17,000, कुठं 18,000, कुठं 4,000, कुठं 5,000 असे 50,000चा निधी त्यावेळेस होता. आणि त्या गोष्टीला सुद्धा आम्ही डगमग न जाता 4 वर्ष सक्षमपणे नगरपालिका चालविण्याचं आम्ही काम केलं. आणखीन सुद्धा राजकीय ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं कारण नाही. योग्य वेळी त्या सुद्धा सगळ्या गोष्टीचा खुलासा केला जाईल. परंतु आज घरकुलांचा लोकांचा या ठिकाणी आलेल्या पैशाचा जो अपव्यय झाला आणि काही लोकांनी घर उघडून ठेवले, काही लोकांनी बांधले, काही लोकांचा स्लॅब राहिला, काही लोकांचं असं झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना सोडून त्या सगळ्या निधीचा यांनी अपव्यय केला. म्हणून माझी मागणी आहे की बाबा ह्या झालेल्या अपव्ययावर योग्य ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी आणि लोकांनी समाज गैरसमाजातून दूर राहावं. तुमचे निवडलेले सेवक हे कधीही तुम्हाला बेमान होणार नाहीत आणि 1 रुपयाला सुद्धा लाजिंदार राहणार नाहीत. आणि आम्ही जो जाहीर केलेला निर्णय आहे की कुणी जरी 1 रुपयाचा अपहार, डबल झालेलं काम, न करता उचललेलं बिल असं जर कुणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला नक्की 1,01,000 रुपयाचं बक्षीस आम्ही देऊ. आणि तुम्ही ब्रॅकेटमध्ये ही सुद्धा करा की आमच्या ह्या निर्णयाला कुठं गालबोट लागणार नाही यासाठी आजची आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. हीच तुम्हाला तुमच्या माध्यमातून माझ्या तमाम केंद्राच्या दाखवणं आमचं कर्तव्य होतं. तुम्ही लोकशाहीचा आधार आहात, तिसरा डोळा आहात. तर तुमच्या डोळ्याने सुद्धा हे सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि ह्याची जर सहनिशा करून तुम्ही योग्य लोकांच्या विरोधात कारवाईची मागणी करावी. आणि आमच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं कुठलंही काय आढळून न आलं तर आम्हाला क्लीन चिट देऊन आमच्या पाठीवर शब्बाची थाप मारावी एवढीच विनंती करण्यासाठी आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. एक सक्षम नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मग सगळ्या पक्षाचे नगरसेवक आम्ही एक दिलानं एक जीवानं काम करतो आणि एक सुशिक्षित नगराध्यक्ष आपल्याला लाभल्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू शकलो. 4 वर्षामध्ये आम्ही सगळ्याला बरोबर घेऊन या जनतेच्या विश्वासाला पात्र राहील अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि हीच बातमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावी म्हणून